अतिशय इम्पॉर्टन्स मॅन. जाऊया वळूया पुन्हा एकदा राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठवली आयोजित युवक काँग्रेस चषक 2025 बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी मनोज देलिबी स्ट्राइक वरती. पहिला चेंडू प्रभाकर. व्हॉट अ स्टाइलिश शॉट यार, कडक स्ट्रोक यार, बेहतरीन ओटो एक्स्ट्रा कवा एंड 4 रन. षटकार का चौकार है 4 रनों के लिए. सुपर सुपर मैग्निफिसेंट. सरल इनसाइड जस्ट आउट कंप्लीटली फेस ऑफ द बॅट. लवली टायमिंग और द कवन एक्स्ट्रा कवन 4 रन. मनसुबे मात्र जाहीर केले. येस डीजे रोशन. मडवीच्या सोबतीने आलाय अर्थातच मनोज दलिबी. पहिला बायकर मॅन, तलोली गावचा हिरो. जस्ट इनसाइड लवली ऑफसाइड ऑफस्टंप. प्रभाकरने P1चा पहिला चेंडू टाकला. गुडलेने टप्पा पडल्याने चेंडूला थोडंसं मात्र वळवण्याचा प्रयत्न केला, पण काय बेहतरीन टाइम, बेमिसाइल टायमिंग अँड 4 रन. कडक एक्स्ट्रा डाऊन आरंभ केला या सुपर 6 मॅचच्या पहिल्या चेंडूवर. दर्जेदार स्ट्रोकने खातं खोलताना टीमला खातं खोलून देतो गावदेवी तलवलेली टीमला मनोज देलिबी. मॅचला मजा येईल. या टीमचं मनोबल वाढवण्यासाठी लारा, त्याच्यानंतर योगेश, हे दोन बंधू मात्र त्यांच्या डगआउट मध्ये सपोर्टिंग. प्रमोद आणखी एक सकाळपासून हे मनोबल वाढताना दिसतोय. खेळायला सुरुवात होते. प्रभाकर बॉलिंग मार्कर. पहिला P1चं ओट टाकताना रिधी सिद्धी कोपरीकडून. ट्रॅक वर चेंडू बॅकफुट वर जाऊन स्क्वेअरला दिशा दिली. क्षेत्ररक्षण जरूर आहे. त्याच्या डोक्यावरून मात्र मस्तक देऊन गेला. गोशांक शतकामध्ये सिंगल मिळते. 2 चेंडूचे मत इथून झाले समाती. पहिल्या चेंडूवर दर्जेदार एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हनं आपले मनसुबे मात्र जाहीर केले. स्कोर पोहोचते सिंगलने 5 वरती. लाजबाब ही फटकेबाजी. पॉइंट खडं केलं. पॉइंट कव्हर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड ऑफ. मॅचला मजा येईल. जय माता दी चषक तुर्बे ही स्पर्धा गाजवली. अर्थात रिद्धी सिद्धी कोपरी टीमने लवली परफॉर्मन्स डिलिव्हरी. गुड लाईन टप्पा पडण्या चेंडूने घेतले ते वळण. अपटी बार. दॅट इज अ लवली परफॉर्मन्स डिलिव्हरी बाय प्रभाकर निषाद. चांगला गोलंदाज आहे, गुणी गोलंदाज आहे. अपटी बॉल, योग्य दिशा, योग्य लाईन आणि लेंथ या दोन्ही गोष्टीमध्ये प्रॉपर होते. चेंडू गेले सर विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे कॅप्टन आहे योगेश भोईर. पहिले ओव्हर टाकताना हाताळताना बॉलिंग मार्क प्रभाकर निषाद. चौथा चेंडू बॅकफुट वगैरे पंच केला, परंतु स्लाइस होऊन जातो. सरळ बॅकफुट गली. तिथे गोशांक क्षेत्र आहे. त्या गोशांक क्षेत्र सिंगल मात्र मिळेल मनोज दलिबीला. धावसंख्या पोहोचते. गावदेवी तळवली. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या ओव्हर हाताळताना रिद्धी सिद्धी कोपरी टीम कडून प्रभाकर निषाद बॉलिंग मार्क. चौकाराने खणखणीत एक्स्ट्रा गावने मात्र आरंभ केले होतं. खातं गोडलं होतं. सिंगल. त्यानंतर दुसरा 3 चेंडू. दॅट इज नाईसली परफ्युम्स डिलिव्हरी बाय प्रभाकर. डॉट. आणि नंतर चौथ्या चेंडू पुन्हा सिंगल. अशा 7 धाबा स्कोर बोर्ड होती. शांत क्रिकेट आहे. शेवटची मॅच औचित्य पर्वतून आपल्या भेटीला घेऊन येतोय राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गुटवली. या स्पर्धेचे परिणितीत आपण पाहू शकतो अक्षय म्हात्रे, अक्षय रमाकांतजी म्हात्रे, पण प्रेरणास्थान आहे अर्थातच अनिकेत म्हात्रे. बॅकफुटवर टाकावा झालाय. उंची एलिमिनेशन कमतर पोहोचेल काय? पोहोचला होता पण थोडासा अधुरा राहिला प्रयत्न. चेंडू फरार. 4 रन. आता मात्र खेळाला रंगत आणली आहे. मनसुबे मात्र त्याने पहिल्या चेंडू पासून व्यक्त केले होते का माझा खेळ मात्र आता पहिली नाही, दुसरी नाही, पण तिसऱ्या मॅच मध्ये तो स्फोटकपणा जरूर मी प्रतिस्पर्ध्याच्या बॉलरना दाखवेन. कडक स्ट्रोक आहे. एलिमिनेशनची कमतरता. खरी कसोटी आहे अर्थातच बेस्ट फिल्डर समीर तावडे. एलिमिनेशनची कमतरता. शॉर्ट पूल करताना जगचा फटका. दॅट इज अ कम्प्लिटली अनसक्सीड. लवली कॉट ऑफ द शॉट मिड विकेटला येताना समीरने टिपलाय झेल. खेळीचा झाला अंत. अर्थातच मनोज दलवी परतलाय तंबूच्या आसऱ्याला. जाताना 2 चौकारच्या साने वैयक्तिक धावावर परतलाय.
टीमची धावसंख्या बरोबर त्याच धावर पहिला गडी बाद गावदेवी तलोली. रोशन बचना ए हसीनो लो मैं आ गया ये बचना ए हसीनो लो मैं आ गया. 1,50,000 25,000 24 संघ स्पर्धेत उतरली आहेत. त्यासाठी जिंकेल तो एक तरी या राशीचा मात्र मानकरी ठरेल. लाजबाब ट्रॉफीज आपण मुख्य व्यासपीठावर पाहिल्या मोठमोठ्या ट्रॉफीज. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एक नाईसली सायकल पहिली सफलता पहिली ओव्हरची झाली. समते स्वप्नील ठाकूर बॉलिंग मार्क लवली बॉल गतीमध्ये परिवर्तन छान केलं स्वप्नीलने. ओव्हर आपली पहिली दुसरा टीम कोणता 4 ओव्हरचा खेळ. पहिलं ओव्हर संपली एक धक्का दिला. गोड शेवट जो होता तो शेवट गोड करताना विकेट प्राप्त केली प्रभाकरने. बाद करताना अर्थातच मनोज दलवी डेंजरस मॅन बॅक इन टू द पेव्हलियन. 10 स्वप्नील. हो इथून दिशा जरा भरकटली आहे ते पाहिले महेशने का दिशा खूप ऑप्स्टमच्या बाहेर. इट्स अ वाईट एक्स्ट्रा धाव मिळते. थोडेसे विचार नाही केली महेश बरोबर अंपायर बरोबर विकी बनसोडे. पहिला मॅचचा हॅट्रिक घेणार गोलंदाज प्लेअर ऑफ द मॅच. पहिली मॅच अर्थातच जिंकून देण्याचा योगदान दिले होतं या बॉलरने विकी बनसोडे. नॉन स्ट्राईक इंड. फटका चांगला आहे जुळून आलाय परंतु थेट गेला. 17 नंबर जर्सी परिधान केलेला अर्थातच समीर तावडे ज्याने झेल घेतला. विकेट पहिल्या मिळून दिला टीम आणि गोलंदाज प्रभाकर निषादला. तो येथे फील्ड करेल. सिंगल फक्त मिळते. स्कोर आहे 12. चला स्पीडअप करा. लगेचच मात्र अंधार मात्र पसरतो या ग्राउंड वरती. त्यासाठी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या मात्र वेळेचं बंधन राखा. वेळ खूप महत्वपूर्ण असेल त्याचं सन्मान करा. दुसरं टाकलं जातं मैदानाच्या आत. सुपर 6 मॅच स्वप्नील बॉलिंग मार्कवर. हो अनदर सुपर बॉलिंग. सुपर काय मिश्रण केलं गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द स्लो वन डिलिव्हरी. पहिला चेंडू स्लो वन डॉट वाईट सिंगल. लवली बॉलिंग बाय स्वप्नील ठाकूर. सुपर डुपर बॉलिंग. पर्व 3 जर अग्री कोहली प्रीमियर लीगचं पाहिलं दॅट इज सलग 2 मेडन टाकण्याचा परिक्रम केलं या बॉलरने. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे त्याच्यामध्ये झकास. गोठवली या टीम कडून करताना रायजराज ते गोलंदाजा धार मात्र तेव्हा दिसू लागली होती. तेव्हा मात्र पाळण्यात ते पाय जसे दिसतात मुलांचे तसं मात्र गोलंदाजे पाय नाही तर हात दिसले होते. हा गोलंदाज मात्र हाताने इम्प्रेस करेल. लाजबाब बॉलिंग. गोलंदाज छान टाकताना स्वप्नील ठाकूर. अवघ्या 3 धावा आतापर्यंत दिलेत. फटका फसलाय स्क्वेअर लेगच्या. खेळाडू चेंडू खाली आणि साधा झेल तोसिफ. ड्रॉप द कॅच. कॅचेस विन द मॅचेस. भागात पडू शकतो कारण बॅट्समन आहे विकी बनसोडे. तोच भरला ना तर टीमला मात्र फुलवेल तो. सिंगल मिळाले झेल सोडल्यानंतर. 14 पोहोचले स्कोर. अजून पाहिला तर 5 चेंडू टाकले तर 5 चेंडू मध्ये अवघ्या वाईट सहित 4 धावा. हे बॉल आहे ना पहिला डॉट वाईड सिंगल डॉट 1 बॉल 1 टू गो. 1 चेंडू मात्र शेष आहे. 11 चेंडूचा खेळ मात्र इथून होते पूर्ण. 11 चेंडू मध्ये खेळताना 14 लावल्यात. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं गावदेवी तळवली टीमला. स्वतः घेतलं कारण टॉस त्याने जिंकली होती. पहिला कॅप्टन इथे मात्र पाहायला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करताना प्रथम. फटका चांगला. टायमिंग बेमिसाल. मी म्हटलं होतं जे झेल सोडलाय तो महागात पडेल काय पण इथे षटकार. हर्षिल आघाडी वीर अप द अपराइज स्ट्रोक. पहा अपसाइड अपस्टम. व्हॉट अ लवली. टप्पा जसा उचलला त्याच्या अंगे डिश लॉंगॉनच्या डोक्यावर षटकार. रोशन समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग सुपर 6 मॅच आपल्याला गावदेवी तलवले बॅटिंग करताना पण पाहतोय. षटकाराला 7 वर पोहोचले हर्षल मडवी आणि टीमला मात्र पोहोचवलं षटकारने तब्बल 20 वर. 2 ओव्हरचा खेळ अजून मात्र शिल्लकाचा स्पीडअप करा. अरेज गोठवली प्रेझेंटेड पर्व 2 आपल्या भेटीला युवक काँग्रेस चषक 2025 उपस्थित प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो.
ऑफसाइड क्रॉस वळाला जरूर बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग क्षेत्राची दूरवरून फील्ड केली सिंगल घेतली दोनची मनाशा जोरदार अपील फिंगर नॉन का चूक केली षटकार मारण्याचा मात्र पराक्रम केला होता हर्षलने पण अवधसा मात्र अटवली आणि तिथेच परतीचं तिकीट त्याला मात्र मिळालं रनआउट 2 विकेटचं इथून झालं पतन गावदेवी तळवली 2 विकेटच्या मोबदल्यात 21 वर 2 प्लीज रोशन असून तिथून खऱ्या अर्थाने उभारला होता रिद्धी सिद्धी 15-20 वर्षाचं क्रिकेट आणि तिथेच खऱ्या अर्थाने जगाला ओळख निर्माण करून दिली होती योगेशने तोच नौका संघ कॅप्टनशिप स्कीपर करताना कर्णधार भूषवताना खऱ्या अर्थाने याच गोठवले गावने त्यांनी पहिली उभारी घेतली होती फिनिक्स पक्षाप्रमाणे आणि टेनिस क्रिकेटला सांगितलं की आम्ही तयार आहोत आणि पहा त्या योगेशने काय कमाल केली आहे जय माता दी चषक कोपर खेळण्याची ती 42 धावांची खेळी अजूनही त्याने पंच मारलेले त्याने पूल केलेले फटके उभे मात्र सचिनच्या आठवणीत घेऊन गेले होते योगेशला विकेटच्या पाठीमागे कॅप्टन स्टँडिंग यांचा विकेट किपर पहिला विकेट मात्र पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याची उद्देश मात्र अटवली आणि तुझे हर्षल परतला ग्रेट शॉट एक्स्ट्रा डाऊन द बॉल आणि तिथेच वंश ठाकूर टेक द कॅच अनदर विकेट खराब चांगल्या सुरुवातीतून मात्र खराब परिस्थिती इथे मात्र पाहायला मिळते स्कोर ती कारण 21 वर जसा दुसरा तर लगेचच मग तिसरा कॅप्टन परतलाय 0-0 वर सोनेरी भोपला घेऊन तंबूच्या आसऱ्याला रोशन कोहली बाद सादरीकरण करून त्यासाठी खूप मागणी आहे रोशन म्हात्रेला मग ते टकोबा साऊंड सिस्टीम असं रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे फ्रॉम करावे इथून या डीजे आपल्याला मोठी मागणी देऊन बोलवलं जातं SSPL सीवूड प्रीमियर लीग इथे रोशन म्हात्रे जाबाज फटका बसले डाऊन द बॉल येस अनदर सॉफ्ट डिसमिसल पहिल्या रनआउट नंतर मात्र 2 फलंदाज आपल्या जाल्यात अडकताना गोलंदाजाचं नाव आहे तो सिप झेल सोडला तो सिपने जरूर पण त्याच्यावर एक सोनारा म्हणजे पांघरून देताना त्याला सन्मानित करताना चांगलं ओट टाकतोय तो सिप ही वॉन द हॅट्रिक नाव पनवती म्हटली जाते हर्षलने ती चूक केली चांगलं ठीकठाक असताना का ते अवधस अटवले आणि तिथे रनआउट होणं काय नतीजा पहा पहिल्यांदा आपण पाहिलं रोशन कोहलीला त्याच्यानंतर रोहनला बाद होताना नाव चान्स फॉर द तोशिफ हॅट्रिक पहिली हॅट्रिक अर्थातच गावदेवी तळवली म्हणजे टीम खेळतोय बॅटिंग करताना त्यांच्या विकी बनसोडेने ते 2 संयुक्तरित्या ओव्हरमध्ये त्याने हॅट्रिक संपादन केली पहिलं ओट टाकताना P1चं त्याने 5व्या आणि 6व्या चेंडूवर विकेटमध्ये टिपले नंतर जसं कोट्यातील दुसरं ओट टाकण्याचं पहिल्या चेंडूवर विकेट ही कम्प्लीट हॅट्रिक इन दिस फर्स्ट बॉलर द नेम हॅट्रिक बॉलर हॅट्रिकची संधी आहे अर्थातच तोशिफला ही ऑन द हॅट्रिक आणि हॅट्रिकचा बॉल खेळण्यास सचिन अलाउन द कार्पेट चांगला फटका चांगला फील्ड पण फमलिंग उडा फमलिंगचा फायदा घेतला जाईल का नाहीये थांबवलं कारण विकेट तू चल मय अशा स्थितीमध्ये 4 गडी बाद झाल्या 4 गडी बाद स्कोर आहे 22 लॉस ऑफ द 4 विकेट थर्ड वन प्रोग्रेस पहिला रनआउट विकेट नंतर सिंगल व्हेरी गुड बॉलिंग बाय तोसिफ फ्रॉम रिद्धी सिद्धी कोपरी स्कोर पाहिलं तर निश्चित 22 आहे चांगली सुरुवात केली होती इनसाइड आउट एलिमिनेशनची कमतरता पुन्हा ओ माय गॉड लॉलीपॉप कॅच ड्रॉप बाय वंश उत्तम ठाकूर डीप कव्हर झेड सुटलाय सिंगल मिळाली स्ट्रोक कधी चांगला फटका होता मग एलिमिनेशनची कमतरता वातावरण तसं सांगतं 40 जरी झालं ना 35-40 तर मॅचला मजा येईल कारण कम्प्लिटली वातावरणाची जी निर्मिती झालेली आहे त्यामध्ये झालेला बदल मग 35-40 मॅच तुफान होईल
धावा लागतं, सिंगल येते 23. ग्रेट यार, हो हो हो, व्हॉट अ वाईट यार, परफेक्टली बुंदा. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीने 4 गडी बाद. स्कोर आहे 23. हलकासा संगीत येईल कारण वेळ कमी आहे. प्लीज रोशन. थँक्यू सो मच रोशन. परतूया मॅच कडे. जर सुपर 6 मॅच आपल्या भेटीला औचित्यपर बदलून अरेज गोटेली आपल्या भेटीला घेऊन येतोय. युवक काँग्रेस चषक 2025 शानदार वजनदार या स्पर्धेचे प्रणेते आहेत अर्थातच अक्षय रमाकांतजी म्हात्रे आणि तिला दिलेले एक चांगले बलकटी भक्कम सपोर्ट राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोटेली पर्व 2. तब्बल 1 लाख प्रथम द्वितीय 50,000 आणि तिसऱ्या क्रमांक रोख रुपये 25,000. नाईस डे ट्रॉफीज उंच बऱ्या अशा ट्रॉफीज आपण बरोबर व्यासपीठावर कशा छानपणे आपला आकर्षित करतात. शेवटचा ओव्हर क्रमांक आहे 4 आणि बॉलिंग मार्कवर स्वतः कॅप्टन. पहिल्या मॅच मध्ये 2 उंची होती काय प्रश्न विचारला महेशला, ते जरूर विचारावं. तो सर्वाधिक अधिकार कोणत्याही आयोजक किंवा कोणताही जो असतो अंपायर तो देतो. डेफिनेटली असतो द क्वेश्चन अंपायर बट नॉट स्पेंड एनी एक्स्ट्रा टाइम. फुल टॉस सोडणार नाहीये. नाव आहे बॅट्समॅनचा सचिन. सुपर शॉक ओव्हर द खाऊ कॉर्नर मिड विकेट क्लिअर केला षटकार 6 रन. निघून गेले. चला रोशन साठी वेल आहे एक आता मजा येईल. 35 वर जाऊन ठेवलाय गावदेवी तलवली. 35 लॉस ऑफ द बॉल. आता मात्र जान आणले. आता मात्र फायटिंग जोर. आता धमाल येईल. आता शेवटपर्यंत रंगण्याची दाट शक्यता मॅच रंगेल कारण इनफॉर्म कॅप्टन सुद्धा आहे त्यांच्याकडे. समीर तावडे त्यांच्याकडे प्रदीप ठाकूर आहे. मॅच रंगेल नक्कीच. स्वप्नील ठाकूर शेवटच्या क्षणी काय करू शकतो दाखवून द्या. ओ माय गॉड, हो लुक एट दॅट. भैयाना घालला. कॅप्टन योगेशच्या विरोधामध्ये चाललेली एक पॉवरफुल बॅटिंग, पॉवरफुल हिटिंग बॅटिंग बाय विकी बनसोडे. व्हॉट अ शॉट यार. लगातार 3 षटकार आला बॅट मधून विक्की बनसोडेच्या 6 रन. ती मॅच कुठे आणले म्हणून फायनेस्ट ऑलराऊंडर याचं नाव घेतल्या सन्मानानं. 2 चेंडूचा खेळ बाकी. 41 मॅच कुठे होते. जेमतेम 35 होईल का हा मोठा प्रश्न होता पण प्रश्नानं उत्तर दिलं या ओव्हर मध्ये. अगेन्स्ट द कॅप्टन व्हेरी डेंजरस अटॅकिंग बॅटिंग बाय बॅटर विकी बनसोडे. पॉइंट खडं केलं. डीप एक्स्ट्रा कब अँड लॉंग ऑन लॉंग ऑफ राईट आर्म राउंड द विकेट. योगेश फुल टॉस फसली आहे. सुवर्ण संधी डाऊन द बॉल. प्रदीप ठाकूर take the catch. End of the dangerous inning by Vicky. Back into the pavilion. गडी क्रमांक 5 व बाद होताना ज्याने कमाल केली, आकार दिला. सलग 3 षटकार कॅप्टनच्या विरोधामध्ये. नाव लास्ट बॉल टू गो आणि याच्या नंतर मात्र पुन्हा संगीत समोर. स्कोर आहे 41. येस डीजे रोशन प्लीज.
बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर रोशन कोहली टीम कॅप्टन गावदेव तोरे आणि त्या 4 ओव्हरमध्ये पहिल्या इनिंग मध्ये खेळताना 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 आणि टार्गेट 42 केलेत, कारण लेग बाय झाली. 43 धावांचं टार्गेट म्हणजे मॅचला. कुठे जाऊ नका, आपण पा सुपर 6 प्रेझेंटेड आर.एस. गोटेली आणि स्पर्धेचे प्रणेते आहेत अक्षय म्हात्रे घेऊन येत आहेत युवक काँग्रेस चषक 2025 पहिला दिवस, शेवटची मॅच. पहिला इनिंग संपलाय. 42 बनवून 43चं टार्गेट. प्लीज रोशन. परंतु त्याच्या हातची चलाकी है या डिक्स जॉकी अर्थात डीजे रोशन म्हात्रे आजपासून सकाळमध्ये त्याने सुरेख असं विविध पद्धतीने वेगवेगळ्या चित्रपटाचे एक गीत आपल्या समोर घेऊन आला आहे आणि कमाल केली आहे. परंतु वैशिष्ट्य आज कमालीचा योगेश वाघ समालोचकने जादू गेली, जादूभरी आवाजमध्ये सर्वांना इम्प्रेस केले. बऱ्याच आयोजकांनी त्याचा एक फोन नंबर मात्र घेतली आणि मध्ये अजूनही मात्र परंतु पहिला आणण्याचा मान निश्चित जाईल राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठवलेल्या या गुणवंत अशा समालोचकाला. चांगली वाणीनं मात्र इम्प्रेस केलं. मॅचकडे बोलूया. 43 धावांचं टार्गेट आहे. 4 ओव्हरची मॅच सुपर 6 मात्र खेळलं जाते. शेवटची मॅच औचित्य आहे पर्व 2 राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठवली प्रेझेंटेड युवक काँग्रेस चषक 2025. 43 धावा जवळपास 11:15च्या सरासरीने सुपर 3 मध्ये पोचायचं असेल तर 43 धावा काढणे गरजेचं असणार आहे रिद्धी सिद्धी. आणि त्याला उत्तर देण्यासाठी समीर तावडेच्या बरोबरला स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रंट भूमिका निभावताना विराट कोहली, योगेश भोईर. येस, योगेश मनोहर भोईर. माझ्या वडिलांचं नाव तुम्ही का घेत नाहीये? बरोबर प्रश्न होता. सार्थक अभिमान असतो कुणालाही, पण बरेच जणांच्या वडिलांचं नाव आम्हाला माहीत पडत नाहीये. पण बरेच जणांनी आमच्यावर टीकाही केले होते, तुम्ही वडिलांचं नाव का घेता? परंतु प्राऊड असायला पाहिजे वडिलांबद्दल नेहमीच. मॅचकडे बोलूया. या थोड्याशा जर त्याच्या गोष्टी आहेत. पॉइंट खडे केले, पॉइंट कबर आहे, शॉट एक्स्ट्रा कबर. बॉलिंग मार्कर पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी विकी बनसोडे कमजिंग बॉल टू समीर. पहिल्याच आपटीवर बॅकफुटवर गेला, त्याला स्टे केला. घोषांकी शत सिंगलने खातं खोलताना समीर टीम बरोबर आपलं स्वतःचं लक्ष्य 43. जवळपास 11:15 धावांची या रनने रिक्वायर्ड रन रेट आहे टू रीच द सुपर 3. 3 संघ सुपर 3 मध्ये तिथे चिट्ट्या काढण्यात येतील. फायनल रविवारच्या दिवशी जेव्हा 3 संघ जाहीर होतील, निश्चित होतील, तेव्हा 2 सेमीफायनल, एक फायनल, एक सायकल. आजच्या घडीला खूप मात्र मानसिक स्थिती, बऱ्याच फिजिकल फिटनेस खूप गरज आहे सायकलवरती. कमीत कमी 7-8-10 किलोमीटर तुम्ही चालवा आणि स्वस्थ राहा. यासाठी सायकल प्रेझेंट करण्यात आले. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गगनाला भिडल्यात प्राइस. अर्थात पेट्रोल डिझेल असो, पण पेट्रोल खूप महाग झाली. त्याचबरोबर जवळपास डिझेलही आलेलं आहे. बॉलिंग मार्कवर पहिली सिंगल आली. विकी कमजिंग बॉल राईट आर्म ओव्हर द बेक. ओ फटका बसलाय, मोठी विकेट मिळाली नक्कीच. हो, व्हॉट अ सेलिब्रेशन. इथून अर्धा प्रवास नाही पण 25% निश्चित मजबूत कडी बनवली या मॅच मध्ये गावदेवी तवली. जाऊया पुन्हा रोशनला ऐकूया.
खणा खेळाडू गाजवली आहे शुभमनी ही स्पर्धा. पहिल्या मॅच मध्ये 2 षटकार, मॅचला जवळ घेऊन आला, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. त्याच बॅट्समॅनला मात्र प्रमोट केलं, का करू नये, कारण त्याचा तो बहरणारा खेळ इनसाइड द सर्कल च्या वरून मारले त्याने फटके. अक्षर गंगनाला चुंबन घेऊन गेले, षटकाराची आतिषबाजी केले, त्याला इन ॲट क्रमांक 3 वर प्रमोट. नाईस कॅप्टन्सी बाय योगेश टू प्रमोट द पिन चिटर जस्ट लाईक द लान्स क्लुजनर 1999. कमाल केली होती, काय वापर केलं आणि त्यांच्याच मधील साऊथवरचा एक जस्ट लाईक द लुकिंग सेम पर्सनॅलिटी ब्रायन मॅकमिलन बाय शुभम विकी. ओ मिस टायमिंग शोक. हो हो, व्हॉट अ बॉलिंग यार, लवली बॉलिंग, बॅक टू बॉल, दोन जबरदस्त हादरे, कमालीची बॉलिंग यार. आता मात्र खरं नाही, रिद्धी सिद्धी ओनली ऑन द डिपेंड द स्कीपर. काय करे स्पीकर, त्यासाठी वेल मात्र आहे. 2 गडी बाद 1 अशी दुर्दैवी अवस्था, बिकट स्थिती रिद्धी सिद्धी कोपरी. प्लीज रोशन. स्पीडअप करा, अंधार मात्र पसरायला लागले ना, त्याचा फटका मात्र रिद्धी सिद्धी. चांगला निर्णय घेतला रोशन कोहली. ऑन द टॉन्स अँड चूज द बॉलिंग ऐवजी इन्स्टेड ऑफ द बॉलिंग ई चूज द बॅटिंग. पसंती दिली. नजारा पहा, वातावरण झालेला बदल आणि त्यासाठी झालेल्या बदलामुळे चेंडूचा वेग आहे ना, तो वेग खूप कमी झालेला आहे. त्याचा नजारा इम ऑन द हॅट्रिक. हॅट्रिक घेतली ना, त्या स्पर्धेमध्ये दुसरा हॅट्रिक घेण्याचा आणि एकाच नावावर लावण्याचा हा भीम पराक्रम नावी करेल विकी बनसोडे. पहिली हॅट्रिक त्यांनी घेतली आणि दुसरी हॅट्रिकच्या एकदम जवळ चेंडू घेईल आणि फेस करण्यासाठी प्रदीप नामदेव ठाकूर द फेसिंग द हॅट्रिक बॉल. चान्स फॉर द हॅट्रिक. ओ माय गॉड, ओ हो, ड्रॉप द कॅच. विक्रम निश्चित जवळ आला होता. सुशांत कोपर खेळणे, लेव कोपर खेळणे, एकाच मॅच मध्ये त्याने 2 हॅट्रिक घेतले होत्या. रिद्धी सिद्धी नाईट क्रिकेट. परंतु इथे एकाच दिवशी 2 हॅट्रिकचा संधी होती. ड्रॉप द कॅच. हार्डलक विकी बनसोडे. सिंगल मात्र मिळते. 2 वर धन. 43 बनवायचे. सुपर 6 ची मॅच आपल्या भेटीला. लाडक्या प्रेक्षकांचे पुन्हा स्पर्धेचे करता धरता अक्षय म्हात्रे यांच्याकडून सरसे स्वागत आहे. स्ट्रोक चांगला डाऊन द ग्राउंड. ओ माय गॉड, जस्ट ओव्हर द हेड ऑफ द कॅप्टन स्कीपर रोशन कोहली. चरण सिंगल नंतर 6 ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. 19 चेंडू मध्ये आता 36 धावा. सोनूचे अधिकारी चालते की स्कोर थेट प्रेक्षक दाखवतात. सोनू बैठक मारली होती, नॉट प्रॉपर, थेट गेलो शॉट स्क्वेअर लेगला. ती धाव मिळण्याची शक्यताच नाहीये. ओव्हरची झाली चांगली आहे. इथून विकी बनसोडीची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्या. 2 हादरे दिल्यानंतर रिद्धी सिद्धी कोपरी बनलाय 2 गडी बाद 8 या धावसंख्येवर. 7 इथे 8 आहे. एस 7 दुरुस्ती करतो मी. 7 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. बराचसा क्रिकेट आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी. 18 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 36 धावा. प्लीज जास्त वेळ घेऊ नका, त्यांना पांगवा असं सांगितलं जातं महेश अंपारेकडून. महेश, उदय तांडेल, गुरुनाथ पाटील यांना अक्षरशः काय सटीक निर्णय देताना काय अंपायरिंग केली आहे. त्याचबरोबर जे स्कोरवर आले, तुझं नाव सूरज असेल, बऱ्याचशा स्कोरने चांगली भूमिका, त्याच्यावर वेदांत असेल, पण ते इम्प्रेस केलं. हा येस. मग तू काय रे, वंडी होती का जे झेल सुटल्यानंतर. येस, मग 8 धावा. 8 धावा. दुरुस्ती पुन्हा करतोय 8 एक्झॅक्टली. आता समीक्षा आकडे मात्र बदलले जातील. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शिल्लक 35 धावा. अजून मॅच डोलायन स्थितीमध्ये, कारण जोपर्यंत कॅप्टन आहे तो सोडणार नाही. त्याच्याकडे पंच आहे, त्याच्याकडे तुफानी ताकद आहे, त्याची जी मनगटाची ताकद आहे ना ती मोहित करते तुम्हा आम्हा सर्वांना. योगेश आले जुलून फटका तर काही करू. वातावरण मात्र तो कधीच दबावाखाली
घेत नाहीये. चांगला फटका स्क्वेअरला वळवलाय. चेंडू कुठपर्यंत आहे पाहायला. फक्त सिंगल. चांगला फटका. फक्त सिंगल. या गोलंदाजाने इम्प्रेस केले. नाव आहे आशिष दुबे. डावखुरा गोलंदाज, नॅचरल आउट स्विंग आणि जी उंची आहे ना, जस्ट लाईक द वसीमदा अक्रम. सुपर यार. ज्या लिजेंड क्रिकेटरने, मग त्याचं सुनील गावस्कर बरेचसे क्रिकेटने प्रत्येक वेळेला जो समकालीन ऑल टाइम ग्रेट जो निवडला ना टीम, त्याच्यामध्ये वसीम अक्रम असा गोलंदाज आहे. सर विवन रिचेस असे दोन मात्र बॅटर आहेत. एक बॅटर बॉलर. त्यांना प्रत्येक या लिजेंड एलिओमध्ये समाविष्ट केलंय. व्हेरी सुपर क्रिकेटर. बॅकफुटवर जाताना पॉइंटच्या वरून मारायचा होता. पिचिंग अपसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ डिक्लेअर वाईड. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकलेले धावर. 43 धावांचं लक्ष. आपल्या भेटीला पर्व दुसरं. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोटोली गाव आयोजित ही स्पर्धा. 17 चेंडू आता 33 धावा. 17 गेंदे 33. वॉट अ मॅच. वातावरण कम्प्लिटली मध्ये ठप्प झालेले आहे. वातावरणामध्ये झालेलं ते बदल इथून थोडीसं मुश्किल होईल बॅटिंगसाठी. ओ हो, बॅटची कडा थांबणार नाही. कारण जेंटलमॅन क्रिकेट त्याच्या नसात बिनलाय. तो न थांबता एज अ जेंटलमॅन क्रिकेट स्पोर्ट्समॅन दाखवली परतला कॅप्टन. आता मात्र खूप दबावाखाली रिद्धी सिद्धी टीम. 3 गडी बाद 10. बिकट अवस्था. येस प्लीज रोशन. जिंकत नाहीये आजपर्यंतचा इतिहास. काय होऊ शकतं आता जो गंभीर परिस्थितीमध्ये गडी क्रमांक होतोय. कॅप्टन परतलाय. तिसरा बाद. 10 वर 3 अशी सद्यस्थिती बनवायची आहेत. सुपर 6 च्या मॅच मध्ये रिद्धी सिद्धी कोपरी टीमला तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे. अशी दुबे बॉलिंग मार्ग. फटका चांगला आहे. क्लासिकल टायमिंग. पहा वातावरणाला किती दूर नेताना हा लाभ करताना एक्झॅक्टली इज द फ्रेंड ऑफ द कॉमेंट्री बॉक्स. बाहेर बचवलाय त्याचा स्क्रीन. फटका तिथे बसत निखिल मात्र खरं नसतं. म्हणजे लाईव्ह विना मात्र प्रेक्षकांना पाहायला लागलेच ते मॅच. परंतु आम्ही देवाचा प्रार्थना केलेली आहे सकाळपासून का निर्घेपण ही स्पर्धा मात्र पूर्ण होऊ दे. 16 वर 3. ओ ग्रेट बाय गॉड. हो वातावरणाचा बदल. पण वातावरणाला निर्भीडपणे आज समोर जाताना बॅक टू बंद 2 षटकार. वाटत बॅटिंग. कडक बॅटिंग. अजय फटाके वाजवू आईचे सोहल्याला. बॉडी लाईन. ओ माय गॉड. व्हॉट अ शॉट. ओळीने 3 षटकार. मॅच मध्ये रंगत आणताना रिद्धी सिद्धी कोपरीला जवळपास. सुपर बॅटिंग. च्या बाहेर. अँड दॅट इज द फिंगर्स रोल. एंड ऑफ द सेकंड वर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 28 वर. एकोणतीस धावा. 28. लक्ष्य आहे 43. आता 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. 12 चेंडूमध्ये रिद्धी सिद्धी कोपरी. प्लीज जास्त टाइम वेळ घेऊ नका ही नम्रतेची विनंती आम्ही करतो आमच्या आयोजकांच्या मार्फत.
आता 12 चेंडूचा खेळ बाकी 12 मध्ये 15 काय मॅच कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे जिंकेल तर सुपर 3 मध्ये पोहोचेल अशी रंगलेली स्पर्धा आपल्या भेटीला काय क्रिकेटचा सोहळा आपल्या समोर आणलाय अरे गोटुली टीमने या स्पर्धेचे शिल्पकार तुम्हा सर्वांचे लाडके अर्थातच अक्षयजी म्हात्रे पर्व 2 1,50,000 25-24 संघ आज 8 मधून एक सुपर मध्ये पोहोचेल तो कोण असेल ते कोणाच थांबू नाही कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स 12 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 15 मनोज स्ट्रोक अलॉंग द कार्पेट वळवल्या चेंडूला मिड विकेट दुपने प्रोडक्शन आहे स्वतः कॅप्टन येईल चांगलं शतक पाहायला मिळतं फक्त सिंगल घेतली सिंगलने पुढे जाताना स्कोर रिद्धी सिद्धी कोपरी 29 वर 29 वर 3 आता 11 चेंडू आणि 14 धावा हा ओव्हरवर निर्भय असेल गावदेवी तलवली टीमचं पूर्णपणे भवितव्य अशा भवितव्य किती घडवले भवितव्याला मात्र योग्य न्याय दिलाय मनोजने बऱ्याचशा क्रिकेटमध्ये खेळताना मग ते बॅटिंग असो बॉलिंग बॅटची कडा चेंज ऑफ द बेस बनून सौभाग्य आहे मात्र साथीले होतं आणखी एक सिंगल अजय काय खेळ चाललेल्या मैदानाच्या आत नाव आहे अजय ओळीने 3 षटकार अशे दुबे खरोखर कठीण बाज विथ द टन नॅचरल आउटस्विंग आणि त्याच्या बरोबरीने काय ओलांडून गेले गगनाला चुंबन घेऊन 3 षटकार अजयच्या बॅटमधून आणि त्याच्या मॅचला मान त्याने वेगळं वळण दिलं 30 वर 3 पुढे सरसावलंय बरोबर डीप मध्ये आपण पाहू शकतो संतोष येईल लॉंग म्हणून फील्ड करेल आरामात सिंगल घेतली सिंगलने हलकासा पुढे जाताना रिद्धी सिद्धी कोपरी सुपर 6 मॅच मध्ये पोहोचते या क्षणी 31 वर 3 आता 12 धावांची आवश्यकता चेंडू शिल्लक आहेत 9 चांगली खेळ चालल्या हे 3 चेंडू मात्र डिक्लेअर करेल त्या 3 ओव्हर मध्ये ज्यादा धावाला तर प्रेशर हटेल या 3 मध्ये जर बांधून ठेवलं मनोज दलवीने तर मात्र प्रेशर वाढेल 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील या मॅच मध्ये कट केले त्याच्या बॅकफुट करताना पॉइंट डीप कमाना शत्रशन खाली आहे परंतु दुर्भाग्य म्हणायला लागेल सरळ चौकार होणार होता परंतु दुर्भाग्य म्हणून क्रिकेटमध्ये 5% असतं ना संतोष ते 5% खूप लक फॅक्टर महत्वपूर्ण सिंगल मिळते चला चेंडू पटापट द्या कारण अंधार मात्र पडत चालेल त्या अंधार मध्ये चाललेला शेवटचा मॅच पर्व 2 रेस गोटेली प्रेझेंटेड युवक काँग्रेस चषक 2025 हा क्लास क्रिकेट भव्य दिवस स्पर्धा आजचा पहिला दिवस 8 चेंडू आणि 11 धावा पसरणारा अंधार मैदानामध्ये एक कशमकश गावदेवी तलवली आणि रिद्धी सिद्धी कोपरी ग्रेट बॉलिंग यार ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक डिलिव्हरी एक्सलंट डिलिव्हरी रंगत वाढवताना रंगतकार आहे चमत्कारिक बॉलरचं नाव आहे मनोज दलमी सरप्राईज यार चेंडू मध्ये काय जोर लावला कांद्याच्या जोरावर चेंडून त्याने रॅपिड जलगती टाकताना चेंडू डॉट आता समीकेच्या आकडे बदलतील आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 11 हो नेवर हे करून चालणार नाही डाऊन द लेग साइड इट्स खराब वाईटचा इशारा मात्र पोहोचवला त्या स्कोर मात्र पोहोचते 33 वर 33 धावा 3 गडी बाद 3रं ओव्हर प्रगती पथावर शेवटचा चेंडू आता 7 मध्ये जिंकण्यासाठी 10 6 चेंडू आणि 10 समोर ओ माय गॉड वाईड खूप उंची होती डोक्यावरून गेलेला चेंडू अपसाइड अपस्टम्पला जरूर होता चांगला चेंडू जर बाउन्सिंग नसता तर डेफिनेटली इज अ फ्रंट ऑफ जस्ट अ नोज नाकावरून हा सुगंधित सोडून गेला असता पण तसं घडलं नाही डोक्याच्या वरून आणि त्याला करार देताना वाटा हंपारिंग बाय गुरुनाथ पाटील विथ महेश एक्स्ट्रा धाव मिळते आता 9 डबल माइंडेड मध्ये क्षेत्ररक्षण खाली आहे कोणताच खेळाडू नव्हता त्यामुळे सिंगलची अपेक्षा होती त्या अपेक्षेची पूर्तता सिंगल घेतली बॅटिंग करताना अर्थातच आपण पाहतोय प्रदीपच्या बरोबरने अजय 3 गडी बाद 3 ओव्हरचा खेळ इथून झालाय समाप्त स्कोर पाहिला तर 35 आता 6 चेंडूचा खेळ बाकी 6 मध्ये 8 हलकासा संगीत प्लीज रोशन संघर्ष ना तकलीफ काय मजा आहे त्या जीवनाला संघर्षाने ती तकलीफ मात्र करावं लागेल कारण संघर्षामधून मात्र विजयाचा कुठेतरी आशा दिसेल 6 चेंडू आणि 8 धावा उपस्थित प्रेक्षकांचे पुन्हा या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार अक्षयजी म्हात्रे यांच्याकडून सहर्ष स्वागत आहे पर्व 2
24 संघापैकी 8 आज खेळल्यात. आज 18 टीम खेळतायत. त्याच्यामध्ये एक संघ होईल सुपर 3 मध्ये पोहोचेल. कमीत कमी 25-50 किंवा 1 याचा मानकरी निश्चित ठरू शकतो. 6 चेंडूने 8 धावा. संतोष याकने सुरुवात केली. व्हॉट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. सिंगल घेतली. 2ची अपेक्षा आहे का? डेफिनेटली नाही. व्हॉट अ लवली थ्रो. डीप वरून येणार आहे का? अचूक थ्रोने मनसुबे उद्ध्वस्त केली. 2 धावांसाठी सिंगल आली. आता 5 चेंडू उरले तर 5 मध्ये 7. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम. गावदेवी तळवली संघर्ष करताना डिफेंड करताना 43 आणि त्याला चोख प्रत्युत्तर देण्याच्या मनस्थितीत आता अजय आहे. त्याच्या बॅटमन सलग 3 षटकार असे दुबज वरती चढवले. ते फटका फसलाय. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच. व्हेरी डेंजरस मॅन अजय बॅक. जे अजयने मात्र खरोखरच वादळ निर्माण केलं होतं. वादळ घोंगावलं होतं. ते वादळाला मात्र शांत केलंय. बॅक इन टू द पॅव्हिलियन. 3 तब्बल षटकार असे दुबेच्या वरती चढवणं. बॅट्समन परतलाय तंबूच्या आसरेला. येस रोशन. धावा 4 गडी 5 गडी बाद. चेंडू शिल्लक 4 मध्ये 7. 36 वर अफलातून क्रिकेट. प्रदीपची विकेट महत्वपूर्ण असेल. नॉन स्ट्राईकला पण स्ट्राईक वरती नवीन आलेला फलंदाज 6व्या क्रमांकावरती भरत आणेल का परत मॅच मध्ये? जिंकून देईल का हा? 3री मॅच आणि पोचवेल टीमला 3ऱ्या फेरीमध्ये सुपर 3 मध्ये. लवली बॉलिंग बा संतोष. पहिली सिंगल तदनंतर विकेट. व्हॉट अ लवली इम्प्रेसिव्ह बॉलिंग. आता 3 मध्ये 7. 3 चेंडू 7 धडकने बढ़ती जा रही है. प्रत्येक सेकंदामध्ये जे ठोके पडतात शरीराचे त्याच्यामध्ये ठोक्यांची ही संख्या वाढेल एवढा अवतीभोवतीला प्रेक्षकांचे. व्हॉट अ लवली धडकने बढ़ात हुआ मॅच. सुपर 6. 3 चेंडू आणि कंपल्सरी जिंकण्यासाठी 7. काय मॅच आणली आहे संतोषने. समोर आहे भरत. फटका चांगला आहे. फटका उद्ध्वस्त करणार आहे. हो माय गॉड. व्हाईटिस लॉंगाच्या वरून दस्तक करून गेला. अर्थातच मनोज दलवीच्या चेहऱ्यांना. Now score is कोहली सोडणार नव्हता बॅट्समन. औचित्य आहे. अरेज गोटेल प्रेझेंटेड युवक काँग्रेस चषक 2025 पर्व 2. आता 2 चेंडू आणि अवघी सिंगल जिंकण्यासाठी रिद्धी सिद्धी. बॉलिंग मार्कवर हपवले. त्याला लॉप केलं. व्हाईटिश लॉंगांच्या वरून जिथे होता आपला मनोज दलवी त्याच्या डोक्यावरून दस्तक देऊन गेले. षटकार. 2 चेंडू आणि 1 धाव. ओ माय गॉड. सिंगल इजेली. व्हॉट अ सेलिब्रेशन. कॉंग्रॅच्युलेशन रिद्धी सिद्धी कोहपुरी. व्हॉट अ सेलिब्रेशन यार. हार्ड लक बॅड लक. गावदेवी तलवली युवक काँग्रेस चषक 2025 अरेस गोटोली प्रेझेंटेड मॅच मध्ये आज 8 संघ आणि 8 संघामध्ये पहिला टीम मात्र पोहोचलाय सुपर 3 मध्ये. अभिनंदन. जाऊया आणि मॅचचा डिक्लेअर करूया प्लेअर ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने मॅचला वळवलं होतं कारण समीर गेला होता, योगेश गेला होता, शुभम गेला होता. मॅच खरं नव्हतं आणि मॅचला खरं नसताना ते वास्तव